धम्मपद सहस्रवगो 102 नंबरची गाथा, सहस्रवग्गातली तिसरी गाथा. ही तिसरी गाथा देखील पहिल्या दोन गाथांसारखीच आहे, फक्त एका शब्दाचा बदल केलेला आहे. किंवा हा, एका शब्दाचाच बदल केलेला आहे फक्त. योच गाथा सतं भासे अनथ पद संहिता एकं धम्मपदं सेयो यं सुत्वा उपसम्मती. अनर्थकारक संहिता, अनर्थ पद असलेल्या 100 संहिता जरी आपण बोललो, जरी कोणी बोलत असेल, भाषे म्हणजे बोलतो. 100. आता संहिता पहिलं वचन आहे, दुसरी गाथा आहे, तिसरी संहिता आहे. आता वचन म्हणजे शब्द म्हणा किंवा विचार, आणि असं म्हणू ते गद्य रूप आहे. गद्य म्हणजे नेहमी बोलतो तशी वाचा, वचन. कोणताही शब्द, एक शब्द, दोन शब्द, तीन शब्द. आणि गाथा ज्या आहेत याच्यामध्ये गेयता असते. गेयता म्हणजे त्याचं पठण करावं, त्याला ते काव्यमय असतं ते. आणि त्याला आपण म्हणून आपण आता गाथा जे पठण करतो थोडस चालीवर करतो, चाल. तर गाथामध्ये काव्यमय असतं, ते कविता असते, ती जणू काय एक गेयता असते, गीतासारखं असतं ते. म्हणून त्याला गाथा म्हटलेलं आहे. आणि सगळ्या गाथा ज्या असतात ना, गाथा किंवा दोहे वगैरे जे, त्याच्यामध्ये त्याला चाल असते, त्याचं पठण चालीवर होतं. वचनाचं पठण प्लेन सरळ बोलून होतं, म्हणजे ज्याला आपण गद्य म्हणतो. गाथा म्हणजे पद्य आहे. आणि इथं आता तिसरी जी गाथा आहे, आता धम्मपदातली ही तिसरी गाथा जी आहे, ही संहितेबद्दल बोलते. संहिता म्हणजे संग्रह, स्क्रिप्ट. तर इथं काय म्हटलेलं आहे, योच गाथा सतं भासे अनर्थ पद संहिता. अनर्थकारक पद असलेली संहिता, एखादं पुस्तक, ग्रंथ, काव्य जे काय असेल ते. अनर्थकारक गाथा असलेले किंवा पद असलेलं एखादं पुस्तक, एखादी गाथा जरी एखादा मनुष्य 100 वेळा बोलतो, सतंग, सतंग म्हणजे 100दा. योच गाथा सतंग भासे, भासे म्हणजे बोलतो. अनर्थ पदसंहिता, अनर्थकारक अशी संहिता असलेल्या संहिता असलेलं एखादं पुस्तक, ग्रंथ जरी एखादा 100 वेळा त्याचं पठण करत असेल, बोलत असेल, त्यापेक्षा एकं धम्मपदं श्रेयो, एक धम्मपद श्रेष्ठ आहे. यंग सुत्वा उपसम्मती, हे आपण पाहिलेलं आहे. ज्याने आपल्याला आंतरिक शांती मिळते, किंवा चित्त शांत होतं, मन शांत होतं, म्हणजेच एकाग्र होतं, म्हणजेच मुक्त होतं. तर असं एक धम्मपद हे श्रेष्ठ आहे. आता एक गोष्ट इथं स्पष्ट आहे, धम्मपद श्रेष्ठ आहे असं जेव्हा इथं म्हटलं जातं, तेव्हा ही गाथा बुद्धांनी म्हटलेली नाही. कारण धम्मपद या ग्रंथाच्या बाबतीत, आता ही संहिता आहे, आपण जे वाचतो ते पुस्तक आहे, ती संहिता आहे. आणि पुस्तक, संहिता, एकत्रीकरण हे बुद्धांनंतर झालेलं आहे. जसं आता आपण संगीती भरल्या, बुद्धानंतर संगीती भरल्या म्हणजे सभा भरल्या, भिक्षूंच्या सभा, असं ग्रंथात लिहिलेलं आहे. की त्याच्या सभा भरल्या, संगीती भरल्या, त्या संगीतीमध्ये पठण झालं, तोंडी तोंडी पठण झालं. आणि तोंडी पठण जे एकत्र केलं, मग त्याच्यातून पुढे
जेव्हा ते लिपिबद्ध झालं तेव्हा संहिता निर्माण झाल्या. तोपर्यंत त्याला एकत्र करून एक तर सुत्त नाव दिलं. सूत्र. सूत्र जे लांबलचक, दीर्घ लांबीचं सूत्र, असे दीर्घ लांबीच्या शिकवणी एकत्र करून त्याला दीघनिकाय म्हटलं. निकाय म्हणजे संग्रह. मध्यम लांबीच्या ज्या शिकवणी आहेत, त्याला मध्यम लांबीची सूत्र एकत्र केल्यानंतर त्याला मध्यम निकाय असं म्हटलेलं आहे. संमिश्र सूत्र जे आहेत, संयुक्त सूत्र म्हणजे जी फार लांब पण नाहीत आणि जी अ, अ, कमी लांबीची पण नाही, म्हणजे मध्यम पण नाहीत, संमिश्र, त्याला संयुक्त निकाय म्हटलंय. संयुक्त निकाय. त्याच्यानंतर चौथं जे निकाय तयार झालं, हे निकाय पण नंतर तयार झाले. आधी आधी ते पठण झालं असेल आनंदाला किंवा इतरांना जे माहिती होतं, पण मुख्यतः आनंदाने जास्त सूत्र सांगितली असं म्हणतात. तर आनंदाने किंवा इतरांनी जी काही सुत्त सांगितली, ती काही दीर्घ लांबीची होती, काही मध्यम लांबीची होती, काही संयुक्त होती म्हणजे संमिश्र होती. चौथा एक प्रकार त्यात त्यांनी केला की ज्याच्यामध्ये अंकांना धरून त्यांनी बुद्धांची शिकवण त्यांनी संकलित केली, एकत्रित केली. त्याला अंगुत्तर निकाय म्हणतात. अंग उत्तर. अंग म्हणजे ऍक्च्युली अंक. अंगुत्तर म्हणजे एक एक अंक, म्हणजे एक म्हणजे काय, दोन म्हणजे काय, तीन म्हणजे काय, चार म्हणजे काय, किंवा एकामध्ये काय येऊ शकतं, दोन मध्ये काय येऊ शकतं. जसं आपण आता याच्यावर चर्चा केलेली आहे आधी, पण फक्त आठवण म्हणून, एकामध्ये उदाहरणार्थ निर्वाण येईल, किंवा अर्हत अवस्था येईल, किंवा पण अर्हत अवस्था सुद्धा चारामध्ये येऊ शकते. कारण श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत असे ती चार अवस्था आहेत. तर त्या चार अवस्थांचा समावेश चौथ्या अंकामध्ये येऊ शकतो. पण एक मध्ये समजा निर्वाण येतं, दोन मध्ये काही नामरूप येईल, तीन मध्ये समजा त्रिरत्न येईल, किंवा त्रिशरण, किंवा अ, त्रिविध शिकवण ज्याला आपण अनित्य अनात्म दुःख म्हणतो. सब्बे संखारा अनिच्चा, सब्बे संखारा दुःखा, आणि सब्बे धम्मा अनात्ता ती यदा पय्याय पश्यती. हे त्रिविध शिकवण ती एकत्र, ती तीन आकड्यामध्ये येऊ शकते. चार मध्ये चार आर्य सत्य येऊ शकतं. चार प्रकारचे लोक येऊ शकतात. पाच मध्ये पंचशील येईल, पंच धर्मेंद्रिय येतील, पंचबल येईल. पाच मध्ये काही शिकवणे आहेत. सहा मध्ये सहा पारमिता, सात मध्ये सप्तबोधांग, आणखीन काही, आठ मध्ये अष्टांग मार्ग, नऊ मध्ये पाहावं लागेल काय आहे काय आहे ते. दहा मध्ये पारमिता येऊ शकतात. अकरा मध्ये 11 विधायक मनोवस्था, 11 पॉझिटिव्ह मेंटल स्टेट्स, अशी एक शिकवण आहे. अंगुत्तर निकायामध्ये अशा प्रकारे एक एक अंकाने वाढती शिकवण आहे. आता इथं 100 असा जो हे आलेला आहे, हा 100 उल्लेख जो आलेला आहे, तो म्हणजे हा पुढचा आहे एकदम, अंकामध्ये एकदम पुढचा आहे. किंवा सहस्र. आता हा सहस्र असा सहस्रवग्गो आहे, आपण अभ्यास जो करतो, हा सहस्रवग्गो आहे म्हणजे 1000 आकडा आला. आता या तिसऱ्या गाथेमध्ये 100 आकडा आला. म्हणजे आता असे अंगोत्तर निकायामध्ये आता मग 99 असतील का, 98 असतील का, 97 असतील का, तर असेल किंवा नसेल, पण त्यांनी 11 पर्यंत ती अंक मोजणी केलेली आहे. 12 पर्यंत पण केलेली असावी. जसं 12 पण 12 पर्यंत असू शकते. आणि पुढे एकदम आता 100 आहे, 1000 आहे. तर अंकाला धरून सांगितलेली शिकवण म्हणजे कसं,
शिकवणीचं संकलन करायला, एकत्र करायला एक सुटसुटीतपणा यावा म्हणून ती तशा प्रकारचं सांगितलेलं आहे अंगुत्तर निकाय. आणि पाचवं निकाय जे आहे ते खुद्दक निकाय आहे. खुद्दक म्हणजे सुट्या सुट्या शिकवणी. सुट्या शिकवणी जसं आता हे धम्मपद ही सुट्या शिकवणींचं एकत्रीकरण आहे. धम्मपद हे वेगवेगळ्या गाथा त्यांचं एका वर्गामध्ये संकलन केलेलं आहे, एकत्र आणलेलं आहे. जे वग्ग आपण पहिल्यापासून पाहत आलो, यमक वग्ग, अपमाद वग्गो किंवा चित्त वग्गो किंवा आता हे सहस्र वग्गो, अशी 26 वग्ग आहेत. असे सुत्त निपात एक आहे. खुद्दक निकायामध्ये सुत्त निपात येतं. आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवणी, थेर गाथा, थेरी गाथा वगैरे वगैरे. तो एक त्रिपिटकाचा अभ्यास करताना आपल्याला त्या गोष्टी दिसतात. तर ते निकाय. आता हे काय झालं, हे 5 निकाय, दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय, हे 5 एकत्र करून ज्या पेटाऱ्यामध्ये टाकले, पेटीत ठेवले किंवा कपाटात ठेवले, पेटीत ठेवले, त्याला पिटक म्हटलेलं आहे. म्हणून त्याला त्रिपिटकातलं एक पिटक त्याच्यात आहे, त्याला सुत्त पिटक म्हटलंय. त्याच्यामध्ये सुत्त आहेत. आता त्या सुत्तामध्ये गाथा पण आल्यात, काही सुत्तांमध्ये गाथा पण आल्यात, पण सूत्र आहे एक. हे फार चांगलं संकलन केलेलं आहे बुद्धानंतर हे, त्याच्यामुळे आपण अभ्यास करू शकतो. ते तसंच्या तसं बुद्धांनी सांगितलं न सांगितलं ही गोष्ट वेगळी आहे. त्याचं आपण परीक्षण करू शकतो, निरीक्षण करू शकतो. बुद्धांचं कोणतं आहे कोणतं नाही हे निकष तपासण्याचे बुद्धांनी एक प्रकारे प्रत्येकाला काय म्हणाला हक्क दिलेले आहेत, की तुम्ही ठरवा हे बुद्धांचं असेल की नसेल. जसं कालाम सुत्त एक आहे. त्या कालाम लोकांना, कालाम ही एक जमातीचं नाव होतं त्याला, त्या कालाम लोकांनी बुद्धांना विचारलं की प्रत्येक जण येतो आणि म्हणतो हीच बुद्धांची शिकवण, दुसरा येतो म्हणतो ही बुद्धांची शिकवण, तिसरा येतो म्हणतो हीच बुद्धांची शिकवण, असं अनेक प्रत्येक जण म्हणतो हीच बुद्धांची शिकवण. तर बुद्धांनी त्यांना सांगितलं की म्हणजे कोण काय सांगतंय, कोण काय सांगतंय ते ऐकून घ्या. आणि तो जर म्हणत असेल का हेच बुद्धांचं आहे, तर मग एक गोष्ट आहे, निकष आहे, एक परीक्षा आहे की तुमचं मन तुम्हाला काय सांगतं, तुमच्या मनावर, तुमच्या चित्तावर त्याचा काय परिणाम होतो, हे तर ज्याचं त्यालाच अनुभवायला येणार. जर ज्याच्यामुळं तुमचं मन, तुमचं चित्त शांत होईल, स्थिर होईल, लोभरहित होईल, द्वेषरहित होईल, त्यातलं त्यातली मोहावस्था म्हणजे त्यातला गोंधळ कमी होईल, अजागृती कमी होईल, म्हणजे सती वाढेल, असं जर ती शिकवण असेल तर ती बुद्धांची आहे, असं त्यांनी तो निकष सांगितलेला आहे. त्यामुळं ज्यानं त्यानं ते ठरवायचं की अमुक एक गोष्ट बुद्धांची आहे का. केवळ एखाद्या गाथेत सांगितलं, एखाद्या वचनात तसं आलं किंवा एखाद्या संहितेत तसं आलं म्हणून ते बुद्धांचं, आणि ते बुद्धांच्या नावाखाली लिहिलं, नाव वापरून लिहिलं, तरी ते बुद्धांचं आहे की नाही हे ज्यानं त्यानं अनुभवानं ठरवायचं, असं बुद्धांनीच निकष सांगून ठेवलेलं. आणि ते सुत्त जे आहे ते कालाम सुत्त नावानं ते प्रसिद्ध आहे. कालाम सुत्त, कालामांना दिलेला उपदेश. तर आता ही गाथा पण तशीच वाटते. कशी धम्मपद श्रेष्ठ आहे. धम्मपद हे जर नंतर आलेलं आहे तर मग हे बुद्ध नाही म्हणणार. हे सगळं संकलन नंतर झालेलं, संहिता नंतर तयार झाल्या. मुळात हे संहिता शब्द वापरला हाच बुद्धानंतर आलेला आहे.
कारण हा साहित्यिक शब्द आहे. बुद्धांनी कुठे संहिता शब्द वापरले असेल म्हणजे माझ्या वाचनात, म्हणजे एवढं माझं सखोल वाचन नाही, परंतु त्रिपिटकात कुठे ते संहिता शब्द आलेला असू शकतो. परंतु आज आधुनिक याच्यामध्ये संहिता हा शब्द साहित्यिक अंगाने वापरला जातो, म्हणजे ज्याला काव्य नाटक किंवा एखादी रचना, संहिता म्हणजे रचना ऍक्च्युअली, रचना. तर ती रचना, रचना ह्या नंतर झाल्यात आणि ते चांगले प्रयत्न आहेत, म्हणजे त्याला आपण हे नाही करणार, त्याला दुय्यम किंवा दुर्लक्षित नाही करणार, कारण त्याच्यातच अशा काही गोष्टी आहेत ज्या बुद्धांच्या असू शकतात, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बुद्धांच्या असू शकतात. जसं आता आपण ही ह्या गाथा वाचत वाचत पुढे चाललोय आणि आपल्याला मध्येच असं काही वेळेला जाणवलं की समजा आता देवांचा उल्लेख आला नाही का एका गाथेत, कुठं देवांचा उल्लेख आला, तर आपल्याला असं वाटतं की असं असं बुद्ध नाही म्हणणार. किंवा आता हीच गाथा आहे की अनेक संहिता जरी असतील, अनेक ग्रंथ असतील आणि जे निरर्थक असतील, आणि त्याचे 100 ग्रंथ जरी वाचले, तरी एकच धम्मपद जे श्रेष्ठ आहे, ज्यानं चित्त शांत होतं, मन शांत होतं, स्थिर होतं, ते श्रेष्ठ आहे असं बुद्धांनी म्हटलंय. असं धम्मपदात आलंय, म्हणजे ते बुद्धांनी असंच म्हटलं असेल असं नाही. पण याचा अर्थ छान आहे, चांगला आहे, म्हणजे उद्बोधक आहे. काहीतरी त्याच्यातून आपल्याला मोठी गोष्ट कळते, की नुसतं भाषण करू नये, भाषे, नुसतं बोलू नये. आणि 1000 गोष्टी बोलल्या, 100 गोष्टी बोलल्या, आणि अनेक गोष्टी बोलल्या, अनेक वचनं बोलली, अनेक गाथा बोलल्या, अनेक 100 संहिता बोलल्या, आणि त्याच्यामुळे आपण खूप मोठे आहोत, किंवा एखादा बोलणारा खूप मोठा आहे कारण तो खूप पठण करतो, खूप गोष्टी सांगतो, खूप वचनं सांगतो, खूप गाथा बोलतो, आणि खूप ग्रंथ सांगतो, खूप सुत्त वाचून दाखवतो. आता याच्यामध्ये त्रिपिटकाचार्य पण आहेत. तर त्रिपिटकाचार्य आहे म्हणजे तो ज्ञानी असू शकतो, असणारच, कारण तो त्रिपिटकाचार्य आहे, आचार्य आहे तो त्रिपिटकांचा. परंतु जे त्रिपिटक जे नंतर तयार झालेलं आहे, ते त्याचा अभ्यास करून त्याला स्वतःला ती प्राप्ती झाली का, त्याला तो स्वतः अर्हत बनलाय का, किंवा त्याचं चित्त शांत झालं का, तो लोभातून, द्वेषातून, गोंधळातून, मोहावस्थेतून मुक्त झाला का, त्रिपिटकाचार्य, तर त्याला अर्थ आहे. असं जणू काय इथं त्याचा अर्थ निघतो या गाथांचा. त्यामुळं एकच एकच कोणती तरी अशी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जी खूप महत्वाची आहे. म्हणजे एकच, म्हणजे एकच नाही, एक एक पाहावी, एकच एकच गोष्ट नीट समजून घ्यावी, मग दोन समजून घ्या, मग तीन समजून घ्या. किंवा कधी कधी असं असतं की एकच सूत्र, कारण सूत्राचा अर्थच असा होता, ते सुत्तपिटकातला आहे, सूत्राचा अर्थ धागा होतो, किंवा आपण याच्यामध्ये त्याला फॉर्म्युला म्हणतो ऍक्च्युअली. आधुनिक याच्यात आपण त्याला काय म्हणतो, सूत्र म्हणजे फॉर्म्युला. एखाद्या गोष्टीचं गमक, एक मुख्य गोष्ट, महत्वाची गोष्ट, ती एक महत्वाची गोष्ट समजली, ते सूत्र समजलं, तो फॉर्म्युला समजला, की अनेक गोष्टी त्याच्यातून उलगडतात. असं ते सूत्र आहे. तर बुद्धांची वचनं, बुद्धांच्या गाथा, जे काही असेल ते, आता संहिता पण आपण म्हणू, बुद्धांच्या तशाच्या तशा नसतील, पण बुद्धांमुळं निर्माण झालेल्या ह्या संहिता, त्यातलं एखादंच असं असेल, आपल्याला समजा लक्षात आलं असेल पूर्ण, आता हे पूर्ण महत्वाचं आहे, एकच पण पूर्ण लक्षात आले असेल, तर त्याच्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. असा त्या सूत्राचा अर्थ आहे. सूत्र या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी गाथा, एखादं वचन,
एखादे शब्द संग्रह वचन, तेच आपण नीट समजून घेतलं पाहिजे, असं ही गोष्ट सांगते. जसं आता आपण एकच गोष्ट पुन्हा 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 रोजच बोलतो, आणि तो शब्द म्हणजे सती आहे किंवा सती पठ्ठाण आहे. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये जागृती म्हणतो, किंवा त्याच्या जवळचा शब्द भान असा आहे. दुसरा एक पाली शब्द त्याला अपमाद आहे. तर आपण एकच गोष्ट रोज बोलतो. का ती गोष्ट रोज बोलतो? कारण ती एक गोष्ट समजली, ती सती जागृती जर समजली, तर आपण स्वतःच्या संपर्कात येतो. सती जागृती ही आतली गोष्ट आहे, आंतरिक गोष्टी आहे, आंतरिक गोष्ट आहे ती. आतला श्वास, आपला श्वास, आपण दुसऱ्याचा श्वास नाही पाहत, आपण आपला श्वास पाहतो. आपण आपली काया पाहतो, आपल्या जाणीवा, म्हणजे वेदना, फिलिंग, सुखदुःख, आपल्या अंतरंगातलं, आपल्याशी संबंधित सुखदुःख आपण पाहतो, किंवा आपलं चित्त आपण पाहतो, आपली ओढाताण आपण पाहतो, आपले विचार आपण पाहतो. हे सगळं पाहणारी सती असते. तर ती एक गोष्ट जर लक्षात आली, तर मग आपण हे सगळं पाहतो. आणि या काया वेदना चित्त मनोधम्म, आता या धम्मामध्ये सुद्धा सगळा धम्म येतो. मग आता जे आपण हे वाचतोय, याचं पठण करतो, चर्चा करतो, हे धम्म बोलतोय आपण, धम्माविषयी बोलतो. त्याच्यातून आपण धम्म म्हणजे काय, म्हणजे सत्य, धम्म म्हणजे सत्य, वास्तव, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण समजून घेण्यासाठी आपल्याला पद्धतशीर विचार करता आला पाहिजे, सिस्टमॅटिक. जसं आता आपण एक गाथा वाचतो, आणि प्रत्येक गाथेतला शब्द, एक एक शब्द, त्याचा अर्थ, त्याचा आणखीन काय अर्थ होतो का, अन्वय अर्थ, विग्रह म्हणजे शब्दफोड ज्याला म्हणतात, तिची ती जो शब्द एक संधी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2-3 शब्द येतात. जसं अनर्थ पद संहिता, अनर्थ पद संहिता, असे 3 शब्द अनर्थ पद या अनर्थ पद संहितेमध्ये आलेले आहेत. तर संहिता म्हणजे एकत्रीकरण. आता संहिता पण, याच्यात पण आणखीन शब्द विग्रह होऊ शकतो. पद म्हणजे चरण आहे, गाथा आहे. अनर्थ मध्ये पण 2 शब्द आहेत, अनर्थ, अनर्थ म्हणजे निरर्थक. म्हणजे हा एक शब्द, 1, 2, 3, 4, 5, 5 शब्दांचा तो संग्रह आहे. तर त्याची फोड केली की ते शब्द वेगवेगळे आपल्याला कळायला सुरुवात होते. असं असं करून आपण त्याला वेगळं करून, त्याचा विग्रह करून आपण त्याचा अर्थ पाहतो, आणि मग आपल्याला मूळ अर्थाकडे जाता येतं. गाथा काय सांगते ह्याच्याकडे आपण जातो. तसंच हा उपसंमती असा शब्द आहे. सम म्हणजे शांत, शमणे, शमणे. सम म्हणजे शमणे, आणि उप म्हणजे आतमध्ये. तर उपसंमती म्हणजे आतमध्ये शांत होणे. आता आत कुठे? तर ह्या कायेमध्ये, वेदनामध्ये, चित्तामध्ये, मनोधम्मांमध्ये. आता हे आत शांत होतंय की नाही, हे कळायला आपण आत पाहिजे. म्हणजे आपल्याला आतलं भान पाहिजे, म्हणजे आतली जागृती पाहिजे, म्हणजे सती पाहिजे, पालीमध्ये सती. आणि ती सती क्रमाक्रमाने पुढे जाऊ शकते. श्वासातून काया, कायेतून जाणीवा, नंतर चित्त, मनोधम्म. अजून आत गेलं तर मग पाहणं म्हणजे डोळ्यांची स्मृती आहे, कानांची सती आहे, ऐकण्याची सती आहे, गंध सती,
अं, जीभ म्हणजे आपण चवीचं भान, किंवा कायेची सती म्हणजे काया म्हणजे त्वचा. आता हे काया आणि कायेचे दोन अर्थ आहेत. हे काया म्हणजे स्थूल काया म्हणजे सगळं जीवन, आणि कायानुसती ही अंतर्बाह्य काया आहे. म्हणजे त्या कायेत ती काया आहेच आहे, जे दिसते ती काया आणि दिसत नाही ती पण काया, म्हणजे अंतर्बाह्य काया. ते सगळं त्या कायेमध्ये त्याचं भान, त्याची सती, कायानुसती. तर ती कायानुसती येण्यासाठी आपण कायेत उतरलं पाहिजे. मग वेदना, अ, जाणीवा, चित्त आणि मनोधम्म, आणि ही पाच इंद्रियांमध्ये जे आहे ना, त्याच्यात एक काया शब्द आलेला आहे. म्हणजे चक्षु विज्ञान, चक्षु श्रोत्र घ्राण जिव्हा काया. आता हा जो काया शब्द आहे, हा काया बहुधा त्वचेच्या अर्थाने आला असावा, कारण त्वचेला स्पर्श स्पर्श होतो. जसं डोळ्यांना दिसतं, कानाला ऐकू येतं ध्वनी, आवाज, नाकाला गंध, जिभेला चव, आणि कायाला म्हणजे त्वचेला स्पर्श, स्पर्शामुळे स्पर्श ज्ञान. ते हे सगळं जे आहे हे आत उतरल्यावर स्पष्ट जाणवतं, तरच धम्माचा बोध होतो. म्हणजे हे जे चाललंय याचा अर्थ तिथं लागतो. कारण हे शब्द जरी बाहेर असले तरी अर्थबोध हा आतमध्ये चाललेला आहे. आपण मेंदूमध्ये म्हणतो, विचारांमध्ये म्हणतो. आणि पुन्हा ते समजलं तर, ते समजलं, त्याचा अर्थ लागला, मग तो नुसता विचार नाही राहत, त्याचा आपल्याला बोध होतो. पण बोध होण्यासाठी विचार जाणवावे लागतात. विचार प्रक्रिया, वितर्क, विचार, प्रीती, सुख, समाधी, असं जे समाधीचे जे 5 घटक आहेत ते जाणवावं लागतं. मग त्याच्यातून तो अर्थ लागतो. हे सगळ्याला आपण चिंतन म्हणतो. चिंतन, विचार विचार प्रक्रियेत आपण आहोत. विचार प्रक्रियेत उतरतो आणि जाणीवपूर्वक उतरतो. जाणीवपूर्वक म्हणजे जागृतीपूर्वक उतरतो. आणि मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागतो खऱ्या अर्थाने. आणि मग या गाथा काय सांगतात? अं, कुठे, कशाकडे बोट दाखवतात? तर त्या प्रॅक्टिसकडे बोट दाखवतात, साधनेकडे बोट दाखवतात. की 100 गाथा वाचून उपयोगाचं नाही, 100 ग्रंथ वाचून उपयोगाचं नाही, 1000 गाथा वाचून उपयोगाचं नाही, 1000 गाथा माहीत असून उपयोगाचं नाही, 1000 वचनं माहीत असून उपयोगाचं नाही. तर त्यातलं एकच नीट समजलं पाहिजे. म्हणजे आपण आपण काय करतो? 1000ला महत्व देत नाही, 100ला महत्व देत नाही. आपण एकच गोष्ट नीट समजून घेतो. म्हणजे आपण प्रॅक्टिकली आपण विशिष्ट गोष्टीवर जागृतीपूर्वक फोकस करतो, त्याच्याकडे लक्ष देतो, ते नीट पाहतो, नीट जाणून घेतो, त्याच्यावर नीट चिंतन करतो, त्याच्या खोलात शिरतो, मग त्याचा अर्थ लागतो. तर ही जी प्रॅक्टिस आहे, ही जी साधना आहे, ही साधना आपल्याला खोलामध्ये घेऊन जाते. आज सर्दीने जरा मला जास्त हम्म. त्रास देते असं दिसतंय. तर अशी ही गाथा आहे. मला वाटतं एवढं पुरेसं आहे.